नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीला एक आंतरराष्ट्रीय महत्त्वाची बातमी. लंडनमधील हिथ्रो विमानतळ, वॉटरलू मेट्रो स्टेशन तसंच लंडन सिटी विमानतळावर स्फोटकांचं पार्सल सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। या पाकिटात लहान आयडी स्फोटक असल्याचं तपासांती स्पष्ट झालंय। तर हे पार्सल उघडताच त्यानं पेट घेतला। त्याची तीव्रता अधिक नसली तरी देशभर सध्या स्कॉटलंड यार्ड दहशतवाद विरोधी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे। अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मशीद विवादित जागेच्या वादावर हे प्रकरण मध्यस्थी करण्यासाठी द्यावं की नाही यावर सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे। गेल्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं दोन्ही पक्षकारांना चर्चा करून या प्रकरणावर तोडगा काढण्याचा विचार करावा असा सल्ला दिला होता। औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत आता एमआयएमनं देखील उडी घेतली। आमदार इम्तियाज जलील यांची लोकसभा लढण्याची इच्छा असल्याची माहिती मिळते। प्रकाश आंबेडकर यांचा योग्य सन्मान काँग्रेस राष्ट्रवादीने केला तर एमआयएम बाजूला राहील असं ठरलं होतं। डायमंड किंग नीरव मोदी याचा अलिबागमधला बंगला आता जमीनदोस्त होणार आहे। नियंत्रित स्फोटाने उद्या हा बंगला जमीनदोस्त केला जाणार आहे। छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक शिवाजी चुंबळे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे भुजबळ यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवाजी चुंबळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी कालपासून संपावर गेलेत। कर्मचाऱ्यांनी संपादरम्यान बँक व्यवस्थापनाच्या धोरणाविरोधात निदर्शनं केली। राज्य मंडळाच्या 10वी-12वीच्या उत्तरपत्रिकांच्या कागदाचा दर्जा यंदा खालावलाय अशी तक्रार खुद्द शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडूनच करण्यात येते। कारण परीक्षेच्या दरम्यान उत्तरपत्रिकांची शिवण उसवून पानं सुटी होत असल्याचं समोर आलंय। नागपूर एन्व्हायरमेंट फोरम, बीजोत्सव कॅक आणि निसर्गायनच्या संयुक्त विद्यमानं शरीर से नदी की दूरी या विषयावर सोपान जोशी यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी त्यांनी मलमूत्र, घाण पाणी वेगळं करून त्याची योग्य विल्हेवाट लावल्यास भारत स्वच्छ होईल असं मत व्यक्त केलंय। पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा नलिनी बाळकृष्ण देवपुजारी पुरस्कृत जीवन गौरव पुरस्कार लोकबिरादरी प्रकल्पाचे निर्माते डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना प्रदान करण्यात आला। यावेळी रामटेक इथल्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू पंकज चांदे देखील उपस्थित होते। राज्यातील शिक्षकांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात आलाय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोबतच त्यांना हा 7वा वेतन आयोग लागू होणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर सभेत अजित पवारांचं भाषण सुरू असताना माजी आमदार विलास लांडे यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली होती। या प्रकारामुळे अजित पवारांचा पारा चढला आणि यापुढे घोषणा दिल्या तर तिकीटच कापून टाकेल असं वक्तव्य त्यांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर सल्ला देणाऱ्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला। फुकटचे सल्ले देण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर शरद पवारांविरोधात निवडणूक लढवून दाखवावी अशी टीका त्यांनी केली आहे। राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी रावसाहेब दानवे यांनी गेल्या 2.5 वर्षात दिलेल्या वागणुकीचा पाढा वाचून दाखवलाय। मुख्यमंत्र्यांनी खोतकर यांना यापुढे कसलाही त्रास होणार नाही तसंच विधानसभा निवडणुकीतही पूर्ण ताकद लावून निवडून आणण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरच्या जागेवर लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे पण ती काँग्रेसला सोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार नव्हतं। तर या प्रकरणी मी विखेंना भेटलोच नाही असं म्हणत पवारांनी आणखीन एक गुगली टाकली आहे। शिवसेना भाजप शिवाय आरपीआय समोर सध्या कोणताही पर्याय नसल्याचं सांगत आपण युतीसोबत राहणार असल्याचं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलंय। आपल्या पक्षाला दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या 2 जागा मिळाव्यात आणि यावर चर्चेतून मार्ग निघेल असं देखील आठवले म्हणालेत। उल्हासनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। तर सोबतच सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या बाबत राज ठाकरे यांनी केलेलं विधान हे अत्यंत बालिश आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। तर वंचित आघाडीवरही त्यांनी निशाणा साधला। नाशिकमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडलं। जसपाल बिर्दी सायकल ट्रॅक तसंच सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान इथल्या जागतिक दर्जाचं क्रीडांगण या कामांचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलं। नाशिक महामार्गावरील रांजणोली नाका आणि माणकोली नाका इथल्या उड्डाणपुलाचं काम अर्धवट अवस्थेत असल्यानं त्याचा फटका इथल्या प्रवाशांना बसत असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना दररोज करावा लागतोय।
मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाचा भाग असलेल्या वसई रोड ते पनवेल या पट्ट्यातील प्रवाशांना अखेर रेल्वे मंडळानं दिलासा दिलाय। वसई रोड दिवा आणि दिवा पनवेल हा मार्ग आता उपनगरीय मार्ग म्हणून घोषित करण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतलाय। नुकत्याच सुरू झालेल्या मोनो रेलमुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, पण मोनोच्या तिकिटांचे दर मात्र जवळपास दुप्पट आहेत, त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे। एसटी प्रवाशांच्या प्रवासासाठी एसटीनं आता स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित केली आणि त्यामुळे प्रवाशांना आता स्मार्ट कार्डद्वारे तिकीट मिळवता येणार आहे। मुंबईसह विविध ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या कामांच्या ठिकाणी करण्यात येत असलेल्या पार्किंगमुळे त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे अशा वाहनांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध सेवा पुरवणाऱ्या सेवा पुरवठादार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि इतर सुविधा वाढवणारा करार नुकताच करण्यात आला आणि यानुसार त्यांना आता येणाऱ्या 3 वर्षांसाठी 4,500 ते 8,900 रुपयांपर्यंत वेतनवाढ मिळणार आहे। ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली। 29 किलोमीटरच्या या मार्गावर 15 स्थानक असतील, तर भिवंडी आणि वडाळा घाटकोपरला या मेट्रोमुळे जोडणं आता शक्य होणार आहे। आयआरसीटीसी आता स्वतःच्या मेल एक्सप्रेस चालवण्याची शक्यता आहे। आयआरसीटीसीनं रेल्वे बोर्डाकडे 7 ते 8 मेल एक्सप्रेसच्या मागणीचा प्रस्ताव दिला, मात्र अजून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याचं आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांकडे मेट्रो, मोनो, रेल्वे यासारख्या महाराष्ट्रातील 162 संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे। 8 वर्षांनंतरही या जवानांना कंत्राटी पद्धतीवरच राबवून घेतलं जातंय। हाय अलर्ट असताना देखील सरकारी यंत्रणेकडून मात्र या कंत्राटी सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचं बघायला मिळतंय। एप्रिल महिन्यापासून मोनोची सेवा दर 15 मिनिटांनी प्रवाशांना मिळणार आहे। आता 22 मिनिटांनी मोनोच्या ट्रेन येतात, मात्र आता यापुढे ही फ्रिक्वेन्सी वाढणार आहे। पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करण्यासाठी विशेष हेतू वहन कंपनी स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। पुरंदरमधील नवीन विमानतळ उभारण्याची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे आहे। मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर ठरले। धूळ आणि प्रदूषणामुळे हवेची पातळी खूपच खालावली आहे। ठाण्यात प्रदूषणाची मात्रा कमी असल्याचं आढळून आलंय। मुंबईतील बेस्ट बसेसचा सरासरी वेग ताशी 7 किलोमीटर इतका खाली गेलाय। विविध कारणांमुळे बेस्टचा वेग मंदावलाय आणि याचा परिणाम बेस्टच्या तिजोरीवर झालाय। दररोज बेस्टला 83 लाखांचं नुकसान होत असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय। वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय आणि उद्यानातील पूर्ण झालेल्या कामांचं उद्घाटन आणि सुरू होणाऱ्या कामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि यामध्ये राणीच्या बागेतील गांडूळ खत प्रकल्प, विविध प्राण्यांसाठी उभारलेले पिंजरे, स्वतंत्र क्षेत्र, प्राण्यांसाठी किचन कॉम्प्लेक्स आदींचा समावेश आहे। सायन पनवेल महामार्गावरील नेरूळ इथे असलेल्या 4 भुयारी मार्गांची महापालिकेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती। प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरुस्तीनंतर देखील भुयारी मार्गाचा गैरवापर आणि विविध समस्यांमुळे अखेर हा भुयारी मार्ग बंद करण्यात आला। राज्यातील औद्योगिक वसाहतींमधील 5 वर्षांहून अधिक काळ आजारी असलेल्या उद्योगांची 40% जमीन निवासी आणि व्यावसायिक बांधकामासाठी देता येणार आहे। राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणात ही तरतूद करण्यात आली आहे आणि त्यासाठी अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक दिलं जाणार आहे आणि त्यातून या आजारी उद्योगाला पुनरुज्जीवनाची संधी मिळणार आहे। उद्योगांअभावी आर्थिकदृष्ट्या मागास राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये उद्योग उभारणीसाठी सर्वाधिक सवलत देण्याची तरतूद राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणात आखण्यात आली। यामध्ये उस्मानाबाद, वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यांचा समावेश आहे। मुंबईच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक असणाऱ्या धोबी घाटचं युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। याआधी पर्यटकांना धोबी घाट पाहण्यासाठी कोणतीही व्यवस्था या ठिकाणी नव्हती, मात्र आता पालिकेनं धोबी घाट पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी खास एक गॅलरी या ठिकाणी बांधली आहे। पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने एकूण 31 कोटी 16 लाखांच्या कंत्राटाचा प्रस्ताव मंजूर केला, मात्र त्यामध्ये कंत्राटदाराच्या फायद्याच्या अटी आणि शर्ती घालण्यात आल्यानं हा प्रस्ताव संशयाच्या भोवऱ्यात अडकलाय। देशातलं पहिलं ज्वेलरी पार्क नवी मुंबईमधील महापे औद्योगिक वसाहतीमध्ये उभं राहणार आहे। या पार्कचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं।
नवी मुंबईतील एकूण 29 गावांचा मागील 40 वर्षांपासून रखडलेला सिटी सर्व्हे अखेर जिल्हाधिकारी आणि सिडकोच्या माध्यमातून सुरू करण्यात आला। या गावांमधील सुमारे 30,000 प्रकल्पग्रस्तांची अनधिकृत घरं या सर्व्हेमुळे अधिकृत होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचं भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितलंय। लाच म्हणून महिलेकडे चक्क शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण डोंबिवली महापालिकेत घडला होता। या प्रकरणी ठाणे लाचलुचपत विभागानं केडीएमसीच्या लिपिकाला बेड्या ठोकल्या असून त्याला बडतर्फ करण्याची मागणी मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे केली आहे। अंबरनाथमध्ये 3 दुचाकींना भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत 3 गाड्या जळून खाक झाल्या तर अंबरनाथ पूर्वेतील नीलयोग नगर परिसरातली ही घटना आहे। लोकसभेसाठी युती झाल्यानंतर शिवसेनेनं आपल्या वाट्याला येणाऱ्या 23 पैकी 19 जागांवरचे उमेदवार जवळपास निश्चित केलेत। मावळ आणि उस्मानाबाद या 2 मतदारसंघातील विद्यमान खासदारांच्या नावावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। मुंबईमध्ये विरोधी पक्षांची बैठक पार पडली। या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे लक्ष्मण माने देखील उपस्थित होते। तर या बैठकीत वंचित बहुजन आघाडीनं 22 जागांची मागणी केली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला विरोध करण्यासाठी गणराज्य संघाच्या वतीनं काँग्रेस प्रणित महाआघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे। महाआघाडीला पाठिंबा देण्यासाठी काही मागण्याही मांडण्यात आल्या। पुणे मेट्रोच्या कल्याणी नगरमधील प्रस्तावित मार्गाच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। हा मार्ग रद्द करून आगा खान पॅलेस इथे भुयारी मेट्रो करावी अशी मागणी करण्यात आली आहे। नाशिक महापालिकेनं घरपट्टी पाठोपाठ आता पाणीपट्टी थकबाकीदारांकडेही वसुलीसाठी मोर्चा वळवलाय। शहरातील बड्या 32,000 थकबाकीदारांना वसुलीसाठी नोटिसा बजावल्या असून बिल जमा न केल्यास थेट नळजोडणी खंडित केली जाणार असल्याचा देखील इशारा दिलाय। आगामी निवडणुकीत सरकारविरोधात शड्डू ठोकणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमधलेच मतभेद आता चव्हाट्यावर आलेत। औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या 2 गटांमध्ये मतभेद झाल्यानं मोठा गोंधळ उडाला। यावेळी या वादाचं चित्रीकरण केल्याच्या संतापातून पत्रकारांना देखील धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। म्हाडाचं बजेट सादर करण्यात आले। 8,259 कोटींचं हे बजेट असून 1,566 कोटींच्या शिल्कीचा हा अर्थसंकल्प आहे। तर अनेक महत्त्वाचे प्रकल्प या निमित्तानं हाती घेण्यात आले। मेट्रो ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ आणि पेय नेण्यास बंदी असून देखील वारंवार प्रवाशांकडून या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं समोर आलं आणि त्याचमुळे आता यासाठी एक नवी मोहीम हाती घेण्यात आली आहे। येत्या काही दिवसातच निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत आणि जर आचारसंहिता लागू झाली तर महापालिकेची सर्व विकास कामं ठप्प होतील। त्यामुळे नागरी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना स्थायी समितीच्या बैठकीत कोणत्याही चर्चेविना तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे। फ्लॅटमध्ये खेळण्यासाठी आलेल्या 13 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अफगाणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर अफगाणी तरुण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। आणखीन एक महत्त्वाची बातमी, पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयानं भारतीय चित्रपट दाखवणाऱ्या खासगी वाहिन्यांवर बंदी घातली आहे। भारतीय चित्रपटांचं प्रक्षेपण करावं याला लाहोर उच्च न्यायालयानं दिलेली परवानगी पाकिस्तानच्या उच्च न्यायालयानं रद्द केली आहे। हिंदूंच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानातील पंजाबचे मंत्री फयाजुल हसन चौहान यांची उचलबांगडी करण्यात आली। इम्रान सरकारनं त्यांचा राजीनामा घेतला। मात्र काही दिवसांपूर्वी कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचा मृत्यू झाल्याचं बोललं जात असतानाच फयाजुल यांनी मात्र मसूद जिवंत असल्याचा दावा केला होता। आपले विरोधक सध्या पाकिस्तानचे पोस्टर बॉय झाल्याची बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली। पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे मागून विरोधक पाकिस्तानची मदत करतायत, सैन्य दलाचं खच्चीकरण करतायत असा गंभीर आरोप मोदींनी केलाय। बालाकोटमधल्या हवाई हल्ल्यादरम्यान त्या ठिकाणी 300 मोबाईल ऍक्टिव्ह होते आणि या बातमीला आता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी देखील दुजोरा दिलाय। तरुण आणि त्यातही बॉडी बिल्डिंग करणाऱ्या तरुणांच्या अकाली मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये अलीकडे लक्षणीय वाढ होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। भिवंडीतील नामांकित बॉडी बिल्डर रवी सावंत यांच्या वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी
आणि आता आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तरुण आणि त्यातही बॉडी बिल्डिंग करणाऱ्या तरुणांच्या अकाली मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये अलीकडे लक्षणीय वाढ झाली आहे। भिवंडीतील नामांकित बॉडी बिल्डर रवी सावंत यांचा वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्याशी सध्याच्या परिस्थितीसंदर्भात बातचीत केली। यावेळी पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताने दिलेले प्रत्युत्तर या संदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाली आहे। समुद्रमार्गे दहशतवादी भारतात घुसण्याचा डाव आखत असल्याची खळबळजनक माहिती नौदल प्रमुख सुनील लांबांनी दिली आहे। पाकिस्तानचे नाव न घेता त्यांनी दहशतवाद्यांना बळ पुरवलं जात असल्याची माहिती दिली आहे। पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने भारतीय चित्रपट दाखवणाऱ्या खासगी वाहिन्यांवर बंदी घातली आहे। भारतीय चित्रपटांचं प्रक्षेपण करावं याला लाहोर उच्च न्यायालयाने दिलेली परवानगी पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाने रद्द केली आहे। हिंदूंच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानातील पंजाबचे मंत्री फयाजुल हसन चौहान यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। इम्रान सरकारने त्यांचा राजीनामा घेतला। मात्र काही दिवसांपूर्वी कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचा मृत्यू झाल्याचं बोललं जात असतानाच फयाजुल यांनी मात्र मसूद जिवंत असल्याचा दावा केला होता। आपले विरोधक सध्या पाकिस्तानचे पोस्टर बॉय झाल्याची बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली। पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे मागून विरोधक पाकिस्तानची मदत करतायत, सैन्य दलाचं खच्चीकरण करतात असा गंभीर आरोप मोदींनी केला आहे। बालाकोटमधल्या हवाई हल्ल्यादरम्यान त्या ठिकाणी 300 मोबाईल ऍक्टिव्ह होते। या बातमीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी देखील आता दुजोरा दिला आहे। एअर स्ट्राईकवर बोलताना मी सुद्धा संरक्षण मंत्री होतो, मात्र जर हवाई दलाचे अधिकारी आकडा सांगत नाहीत तर बाहेरचे लोक आकडा कसा काय सांगतात असं शरद पवार यांनी विचारलंय। मतदानाच्या दिवशी राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या जाहिराती वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यावर बंदी घालण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावावर विधी मंत्रालयाने अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाहीये। त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार नाही असं सूत्रांनी सांगितलंय। भारतातील वैद्यक परिषदेने वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे ज्या महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम आहेत त्यांचं पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे। इंजिनिअरिंगची परीक्षा म्हणजे किमान 1.5 महिना चालत असते, पण यंदा ही परीक्षा 15 दिवसात संपवण्यात येणार आहे। कारण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करावी लागणार असल्यामुळे यासाठी कालावधी मिळावा या उद्देशाने हा निर्णय घेणार असल्याचं समजतंय। भारतीय हवाई दलाचा धाडसी पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची शौर्यगाथा आता शालेय पाठ्यपुस्तकातही समाविष्ट करण्यात येणार आहे। राजस्थान सरकारने हा निर्णय घेतलाय। चीनच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲप टिकटॉकवर अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने 5.7 मिलियन म्हणजे 40.39 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय। 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची नावं, फोटो, ईमेल आयडी, लोकेशन बेकायदेशीररित्या घेतल्याचा आरोप टिकटॉकवर लावण्यात आलाय। पोर्तुगालची राजधानी लिस्बनमध्ये कार्निवलचं आयोजन करण्यात आलं होतं। यंदाच्या कार्निवलची थीम होती जागतिक शांतता आणि त्यानुसार ट्रम्प आणि किम जोंग यांची हातात हात घातलेले भले मोठे रथ मध्यभागी ठेवण्यात आले होते। यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला। स्वित्झर्लंड इथल्या कार शोमध्ये इलेक्ट्रिक कार मांडण्यात आल्या आहेत। यापुढचं भविष्य इलेक्ट्रिक कारचंच असून विविध कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार या शोमध्ये सादर केल्या आहेत। एकापेक्षा एक सुंदर कार पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती। ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बघूयात क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील काही बातम्यांचा वेगवान आढावा। भारताच्या 251 धावांचा पाठलाग करत असताना ऑस्ट्रेलियाचा डाव 242 धावांमध्ये आटोपलाय। भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही 8 धावांनी विजय मिळालाय। या विजयासह भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे। तर आजपासून ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होणार आहे। या स्पर्धेसाठी भारतीय बॅडमिंटन संघ सज्ज झाला आहे। या स्पर्धेत भारताची मदार आता सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू या खेळाडूंवर असणार आहे। भारताची जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर हिच्या बाकोणी दोहा या ठिकाणी होणाऱ्या 2 विश्वचषक स्पर्धेतील सहभागाला साईनं हिरवा कंदील दिलाय। भारतीय महासंघानं या स्पर्धेसाठी दीपाचं नाव नोंदवलं होतं।
कबड्डीवर आधारित सूरसपाटा हा सिनेमा लवकरच भेटीला येतो। यामध्ये 25 हिंदी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे। सूरसपाटा 21 मार्चला होळीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मातीतल्या खेळाची आठवण करून देणार आहे। कॉफी विथ करण शो मध्ये अजय देवगननं चक्क ऑडी कार जिंकली। यामध्ये करण जोहरनं एक स्पर्धा ठेवली होती। जो अभिनेता किंवा अभिनेत्री सर्वात इंटरेस्टिंग उत्तर देईल त्याला ऑडी A5 स्पोर्टबॅक गाडी मिळणार आहे आणि अशी अट ठेवण्यात आली होती, जी स्पर्धा अजय देवगननं जिंकून ही गाडी आपल्या नावे केली आहे। आणि मनोरंजन विश्वातील या बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्र बुलेटिन मध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।